नमस्कार मित्रांनो, मी आहे चैतन्य दांडगे, एक साधासुधा ब्लॉगर. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया. मी बसलेलो आहे रिक्षामध्ये आणि चाललो आहे आता कॉलेजला. कॉलेजमधले कामं गेले आणि निघालो आता परत घरी जायला. खूप भूक लागली आहे, म्हणून घरी गेल्या गेल्या जेवण वगैरे करून घेतलं मस्त. या आहे वरण, या शेंगा आहे कोणत्या तरी जाऊ द्या, हे कोथिंबीरच्या वड्या गेलेल्या आहे मामीनी, आणि हे आहे पोळी आणि एक्स्ट्रा वरण. जेवण झाल्यावर मित्राचा कॉल आला की मी येऊ लागलो घरी. मग काय जेवण केलं आणि गेलो त्याला घ्यायला. ते पहा दिसला, आला मित्र. ते बघा स्टाईल मारत येऊ लागले. ये कौन है भाई आप? कौन है आप? चाल इकडं. माझं मग घरी जाण्याचा काही मूड नव्हता, कारण की आत्ताच फिरायला आलो होतं. म्हटलं काही बाहेर फिरू कुठंतरी. मध्येच फिरता फिरता मग इकडे आमच्या इकडच्या मैदानावर आलो. इथं बघितलं काय आहे काय नाही. ह्या इकडे कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं आणि ह्या इकडे आहे बघा डोंगर. आणि ह्या इकडे उभा आहेत डॉगेश भाई. हे तुम्हाला सगळीकडे पाहायला भेटतील. आणि ह्या इकडे बसलेलो आहे मी आणि माझा मित्र. दोघे आम्ही गप्पा मारू लागलो. थोड्या वेळ गप्पा मारू आणि मग जाऊ. चला मित्रांनो, आता जायचा टाईम झाला आहे. पण रस्त्यामध्ये आम्हाला रस्ता अडवला हे गायीने. त्यांचे शिंगा बघा किती भारी आहे. चला मग घरी आलो, चहा ठेवली आणि मित्र चहा करत होतो. मी तर बघत होता आणि विचारत होता काहीतरी. चला विचारू त्याला. चहा ठेव जाते की भाई? हा ठोक. नाही ठोकत मला. नाही जाऊ. माझा मित्र असून त्याला चहा करता येत नाही. मग त्याला शिकवलं मी कशी करता काय करता. त्याला पण कळालं मग कशी चहा करता, आणि म्हणाला की घरी गेल्यावर मी माझ्या हाताने सगळ्यांना करून देईन चहा. चला आता चहा पिऊन घेऊ. मग मला करायची आहे एडिटिंग. एडिटिंगला खूप टाईम लागतो आणि माझा मित्र मला करू पण देत नव्हता. रील पाहत होता आणि काही म्याव म्याव करत होता. कसं म्याव करना दे. म्याव. एडिट करने देना भाई, क्यों परेशान कर रहा है एडिटर? Editor? तू सिर्फ Manager नाम का मॅनेजर आहे तू. विषय काय झालता, मित्राने इंस्टावर रील पाहिली आणि तसंच करत होता काही पण. आम्ही बसलेलो आहे आता रील बघत. कुठे तर एक नेट कॅफे, तिथे आम्ही फॉर्म भरायला आलेलो आहे. पण आता खूप नंबर्स आहे, तर मग त्यांचं होस्तोवर आम्ही बसलेलो रील बघत. मग मला फॉर्म भरायचा आहे एक. मित्रांनो, आत्ताच फॉर्म भरणं झाला आणि आम्ही निघलो आहे आता बाहेर. फॉर्म भरायला खूपच टाईम लागला. मग विचार चालू आहे काहीतरी बाहेरच खाऊन घेऊया. मी फोनवर शोधतो काय आहे एरियामध्ये भारी खाण्यासाठी. मग मध्येच इकडे बघितले तर इकडे वाजत होते ढोल ताशा, कारण आज आहे श्री गणेश जयंती. तर इथे मस्त डेकोरेशन वगैरे केलं होतं. हे इकडे रांगोळी वगैरे पण काढली होती खूप छान. मग तिथून आम्ही निघालो आणि तिथे चायनीजच होतं. मग चायनीज पार्सल घेतलं आणि चाललो आहे घरी. आणि प्रयास भाऊ ब्लॉग करताय. प्रयास भाई का चैनल है गाइस, भाई को सपोर्ट करो, लाइक करो, शेयर करो. मग दिवसभराची मस्ती मजा केल्यानंतर आम्ही दमून थकून घरी आलो आणि चायनीज नूडल्स आणले होते तर ते खाल्ले. हे व्हेज आहे काहीच, कारण की तुम्हाला तर माहिती आहे मी नॉनव्हेज काही खात नाही. आणि चला आता खाऊन घेऊया. खाणं वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो आहे वॉकिंगसाठी. असंच थोड्या फिरून यावं म्हटलं. आणि मित्राला खूप थंडी वाजत होती, तर मग त्याला स्वेटर दिलं मस्त थंडीचं. मग फिरायला आल्यावर आम्ही थोडी आणखीन मस्ती मजाक केली. थोडं फिरलो इकडे तिकडे आणि मग विचार केला काहीतरी थंड पिऊया. मग मस्त बदाम शेक घेतलं. मी बदाम शेक घेतलं, भाऊनी काजू शेक घेतलं, का त्यांनी काजू शेक घेतलं, मी बदाम शेक घेतलं. आणि चला आता इकडे बसून मस्त पिऊया बदाम शेक आणि काजू शेक. खरं म्हटलं तर मला माहीत नाही, तुम्ही गेस मारा एखाद्या वेळेस. आणि चला भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये.